आई, तुझा चेहरा असा का दिसतोय? मला आधी सांग, तुला काही कळलंय का? नाही, अनु फोन करते म्हणाले. आता काय होणार आहे ते देवच जाणे. बरं, तू कार्तिकला विचारतेस का? नाही, नको. असं कसं? जर लवकर कळलं नाही तर जे काही घडणार आहे ते थांबवणं आपल्याला शक्य होणार नाही गायत्री. आणि मग त्याचे चांगले वाईट सगळे परिणाम आपल्यालाच भोगायला लागतील. आई डोंट वरी, ते सगळं घडण्याआधीच आपण यावर काहीतरी मार्ग काढूया. हा, पर मला सांग, बाबांचा मूड कसा आहे? काय झालं? आई, तू मला काही सांगितलं नाहीस तर मला कसं कळेल? काय झालंय? झालं काहीच नाहीये. तुझा विषय निघाला होता तेव्हा अचानक स्वाती वंसांची आठवण आली यांना. आत्याचं काय आता? तुला माहितीये ना त्यांच्या बाबतीत काय घडलंय ते. यांना भीती वाटतेय की तुझ्या बाबतीत सुद्धा. माझ्या बाबतीत असं काहीच होणार नाही. इनफॅक्ट बाबाच असं काही होऊ देणार नाही. मी सुद्धा हे समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण उमा, कोण आलंय? बाबा, मी आहे. मग अनोळखी माणसासारखं बाहेरच काय गप्पा मारत बसलायत? आत या. हो, आले. येताना माझ्यासाठी बडीशेप घेऊन येशील? आणते. औषधांनी सगळं तोंड कडू झालंय. बाबांना त्रास नको म्हणून कित्येक गोष्टी टाळते मी. तरी कुठल्या ना कुठल्या निमित्ताने त्यांना व्हायचा तो त्रास होतोच आहे. तेव्हा प्लीज अजून थोडे दिवस हे सगळं थांबव ना. हा अनु, बोल. कार्तिक, काय चाललंय यार? तुझे बाबा गायत्रीच्या बाबांना भेटायला तिच्या घरी चाललेत? अगं हो, मलाही नाही माहिती ग. मलाही आता गायत्रीकडूनच कळलं. अरे असं कसं माहित नाही? सांग ना यार प्लीज, कशासाठी जातायत ते? अगं मला खरंच माहिती नाही. सिरियसली? हो. अरे यार, तिकडे ती सॉलिड टेन्शन मध्ये यार. इनफॅक्ट तिनेच मला सांगितलं तुला फोन करून माहिती काढायला. इतर तर तुलाच काही माहित नाही. अगं अनु, यु नो व्हॉट, कदाचित सहज भेटायला जात असतील. मी गायत्रीला हेच सांगितलं नाही, त्यांच्या तब्येतीची वगैरे विचारपूस करायला. लिसन, यू गाईज डोंट वरी, ओके? आय विल कॉल यू लेटर. बाय. हा, बाय. काय झालं? त्याला खरंच नाही का माहिती? तर सांगतोय तरी तसंच. बापरे, पण मग ते का जाणार असतील गायत्रीच्या बाबांना भेटायला? गॉड नोज यार. डोंट वरी गाइज, जो भी होता है अच्छे के लिए होता है. लिसन, लाईफ मध्ये जेव्हा काही गोष्टी आपल्या कंट्रोल मध्ये नसतात तेव्हा ते ऑटो पायलट मोडवर टाकायच्या. एक्झॅक्टली. आणि आपण चिल मारायचं, राईट? चिल काय चिल? मला तर आता थोडी भीती वाटायला लागली आहे. आई, बाबा झोपले का? हो, आत्ताच. शांत झोप लागली आहे त्यांना. बरं, भूक लागली असेल ना तुला? मी जेवायला वाढते. आई, आत्ताच्या बाबतीत जे काही झालं ते माझ्या बाबतीत होईल अशी भीती का वाटते बाबांना? काही नाही ग, तुझ्या लग्नाचा विषय निघाला ना की नेहमी भावुक होतात ते. त्यामुळे आजही झाले. पण काय, तू पार्टीबद्दल काहीच सांगितलं नाहीस मला. उगाच विषय टाळण्याचा प्रयत्न नको करूस. हा, त्यात टाळण्यासारखं काय आता? मग मला नीट सांग ना. गायत्री, त्यात सांगण्यासारखं सुद्धा काहीच नाहीये बाळा. आई, तुला माहितीये मी किती हट्टी आहे, सो मला सगळं व्यवस्थित सांग. अगो हो, तू बस. बाबांच्या अंगावर चादर घालायची विसरले. आलेस? एक मिनिट. उन्हाळ्यात भर दुपारी कोणीही चादर घेऊन झोपत नाही. इथे नीट बस आणि मला सांग काय झालं ते. बस. जो कुणी मुलगा तुझ्या नशिबात असणार आहे ना गायत्री, त्याला बाबांच्या सगळ्या परीक्षा पार कराव्या लागणार आहेत.
आई, त्यांच्या डोक्यात कोणी आहे का? नाही. ज्या मुलाला तुझ्याशी लग्न करायचंय तो तुझ्यासाठी योग्य आहे की नाही हे आधी त्याला सिद्ध करावं लागेल. आम्ही जसं तुला फुलासारखं जपतो तसं तोही जपू शकतो हे सिद्ध करण्यात जर तो अयशस्वी झाला ना, तर प्रत्यक्ष परमेश्वराने येऊन सांगितलं ना तरी त्याचं लग्न तुझ्याशी होणं अशक्य आहे. हे सगळं माझ्यामुळेच झालंय. मी उगाच पडले या सगळ्या. पडणं न पडणं आपल्या हातात नसतं गायत्री. या गोष्टी आपोआप आपल्याला यात खेचून नेतात. पण आई, मी स्वतःवरती कंट्रोल ठेवायलाच हवा होता. सध्या बाबांना शक्य तितकं रिलॅक्स ठेवणं गरजेचं आहे. पण माझ्यामुळे त्यांना सतत कसला ना कसला तरी त्रास सहन करावा लागतो. आई, त्यांना काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. तू उगाच स्वतःला दोष नको देऊस गायत्री. तू काय मुद्दामून केलंयस का? अगं, पण जे काही होतंय त्याला मीच कारणीभूत आहे ना. आणि आजपर्यंत बाबांनी मला नेहमी सुखात ठेवलं. पण आता अशा कठीण प्रसंगी मी त्यांना सुख नाही तर दुःखच देते. अजय, चला मी रेडी आहे. अरे काय चाललंय तुझं? काय पसारा? तयार हो ना बाबा लवकर. काय ग, कुठले कपडे घालून मला काही कळतच नाही, ठरतच नाही माझं. काय चाललंय? हे बघ, आपण तुझ्या लग्नाची बोलणी करायला नाही चाललोय, तुझ्या लेखाच्या लग्नाची बोलणी करायला चाललोय. असं कसं आहे पण बापावरनं देखील मुलाची परीक्षा करतातच की ते लोक. असं काही करणार नाहीत ते. मग ते चांगलं ओळखतात माझ्या लेखाला. हा, आणि तुझ्यावरून काही परीक्षा वगैरे करणार नाहीत. तू काय काय वाटेल ते घालणं चाललं, काय फरक पडतो? अच्छा, तुला सांगितलं असतं मी कुठलीही साडी नेस म्हणून नेसली असतीस? नाही, अगदीच तसं नाही. पण मी पटकन तयार होते तुझ्याही आधी. उगाच ना जगात बायकांना नावं ठेवतात. आमच्या घरी येऊन बघा कोण किती वेळ लावतं ते. किती किती बोलशील ग, किती बोलशील. त्यापेक्षा मला मदत कर ना. कुठले कपडे घालू? चल सांग. हिरवा 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 नको, हिरवा नको प्लीज. अरे मी पण हिरवाच घातलाय. अरे नको, हिरवा रंग लगेच माझ्या डोळ्यात रिफ्लेक्ट होतो ग. मी असं उगाच असा विलनिश वगैरे वाटायला लागतो. तो उगाच फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. त्यांच्याकडे चुकीचं इम्प्रेशन नको उगाच. ओके ठीक आहे, मग हा घाल ना, हा ब्लॅक चांगला. नको नको ग, खूप ढगळ आहे. मी असं जाड वाटेल त्याच्यामध्ये. एक सांगू, ऐकशील? चल असंच. अगं अरे छान दिसतोय. मुलाच्या लग्नाची बोलणी करायला चाललोत ना आपण जर का तिथे पोहोचलो ना तर करू लग्नाची बोलणी. सांग ना तू काय, कुठला घालू? आता फायनल. हा बघ, हा मस्त आहे. हा छान आहे ना? छान छान आहे. उत्तम उत्तम. तयार चल. थँक्यू. आलो पटकन आलो. लवकर आवर आहे. अरे हो ग बाबा. यार इतना सन्नाटा क्यों है? आई काही बोलत नाहीये, तू इथे अशी. होय, तू रडतीये? अगं तुझे डोळे लाल झालेत. काही प्रॉब्लेम झालाय का? हे ताई, अगं हे सांग ना. अगं हानू. हॅलो गायत्री, सॉरी यार, मी विचारलं त्याला पण त्याला काहीच माहित नाहीये. अगं बघ, तू त्याला म्हणायचंच ना की तुझ्या बाबांना जाऊन विचार म्हणून. नाही ग, तो नव्हता फारसं काही बोलायच्या मूड मध्ये. लगेच फोन ठेवून दिला त्याने. आय मीन घाईत होता बहुतेक. अच्छा ठीक आहे, मी बघते काय करायचं ते. बाय. ओके बाय, टेक केअर. काय झालं? काही नाही, सोड. आई प्लीज, तू असा नको ना चेहरा करूस. मला उगाच खूप गिल्टी वाटतंय.
तुला गिल्टी वाटण्याचं काहीच कारण नाहीये गायत्री. उगीच काही जुन्या खपल्या निघाल्या म्हणून मला वाईट वाटलं एवढंच. बरं ते जाऊ दे, जा आणि लवकर आवर आता. मी कशाला आवरायला घेऊ? अगं असं काय करतेस, कधीही येतील ती मंडळी. अगं मग ठीक आहे ना, मी काही आवरणार वगैरे नाही. गायत्री असं काय करतेस? अगं तू असं काय करतेस? मी जर आवरून बसले तर त्यांचा उगाच गैरसमज होणार नाही का? त्यापेक्षा मी एक काम करते, मी बाहेर जाऊन थांबते आणि ते आले ना तर त्यांना डिरेक्टलीच विचारते की तुमचं काय काम आहे. ओके गायत्री? मग काय, आणि त्यांनी माझा आणि कार्तिकचा उल्लेख जरी केला ना तर त्यांना मी हात जोडून जायला सांगेन. अगं पण हे बरं दिसतं का? आई, सध्या काय बरं दिसतं आणि काय नाही यापेक्षा आपल्याला आपल्या घरात काय चुकीचं घडणार नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे. गायत्री, रुमाल घेतला? अरे हे काय आहे? अरे बाबा, अरे तू तयार नाही आहेस अजून? डॅड, डू यू थिंक दिस इज अ नाइस आयडिया? ऑफ कोर्स इट्स अ ब्रिलियंट आयडिया. तुला तर माहितीये तुझी आई फक्त चांगल्याच गोष्टीत माझी साथ देते, यु नो. झालं नाही? झाले का टोमणे मारून? माझी काय बिशाद. यार पण काय तुझं चाललंय? जा ना, तयार हो जा ना तू पटकन. मी कुठे? अरे कुठे काय विचारतोस तू? असंच येणार आहेस का आमच्या बरोबर? नाही डॅड, मी नाही. मला काही माहित नाही. तू येतोयस आमच्या बरोबर, येतोयस गपचूप येतोयस. चल तयार हो जा, चल. नाही डॅड, एक लक्षात घे कार्तिक, तू आता जबाबदार माणूस होणार आहेस, रिस्पॉन्सिबल पर्सन, कळलं? तेव्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये समोरच्या व्यक्तीला, विशेषतः मुलीच्या वडिलांना असं अजिबात वाटतं का म्हणे की तू तुझी जबाबदारी टाळतोयस. हा, नाहीतर काय. आणि तू आता जर आला नाहीस ना तर त्यांना वाटेल की तू आई वडिलांना पुढे पुढे ढकलतोयस. तू ये ना, चल ना प्लीज. गो तयार होता, जा पटकन चल. अरे हो तयार, जा. गो प्लीज. चला. शुअर. या. ओके, मी आलो लवकर. हा चल पटकन. कमाल करतो मुलगा. उमा, काय झालं? काही नाही. माझ्या येरझाऱ्या का घालतेस? काही नाही. कुठे काय? सहज एवढी अस्वस्थ का झालीस? ते गायत्री नाक्यावर गेली आहे ना, तिची वाट पाहतीये मी. आत्ता नाक्यावर का? नाही, ते मीच पाठवलं ना दुकानात तिला. अगं तूच पाठवलेस ना? का खूप उशीर झालाय का तिला एवढा अस्वस्थ व्हायला, येरझाऱ्या घालायला? हेरा, मी आपला उगाच. उगीचच काय झालंय काय उमा? एवढं टेन्शन मध्ये का दिसतेस? छे, टेन्शन? मला कसलं टेन्शन? मी आपल्या असंच माझ्या विचारांमध्ये. विचारात? मला तरी कळू दे तुझे विचार काय आहेत ते. काय हो, तुम्ही पण मला ना शब्दात पकडता. मी कसला विचार करणार आहे करून करून? हेच आपलं म्हणजे घरातलंच. आणि हे काय, तुम्ही बाहेर का आलात? जरा जीवाला आराम देत नाही तुम्ही. जा बरं, आराम करा. ठीक आहे. काय झालंय आई? आता तुझं काय? आई अगं माझं काहीच नाहीये, पण तुला काय झालंय ते तर सांग. मी मगाचपासून बघतोय तुला. आता काय काय आणि कसं सांगू तुला? ए आई प्लीज,
मगाशी बाबांना कटवलंस तसं मला कटवू नको. मला माहितीये काहीतरी झालंय. ती ताई एवढी सॅड होऊन बसलीये, त्यात तू पण अशी. बरं नेमकी ती कुठे गेलीये आणि मला पण सांग ना यार, मी पण या घराचाच भाग आहे. आता काय आणि कसं सांगू तुला? अगं तू बोल तर, मी ऐकतोय ना. आता तुला सगळं रामायण पुन्हा पहिल्यापासून सांगावं लागेल. अरे ते कार्तिकचे वडील यांना भेटायला येणार आहेत. हा मग? त्यांच्याचकडे गेली आहे गायत्री. हा मग ठीक आहे ना, काय झालं मग? आता सगळं रामायण तुला परत पहिल्यापासून सांगावं लागेल. हो मग सांग ना, मुलगा आहे ना मी तुझा, कशाला लपवते मग? अरे लपवून ठेवण्यासारखं काही नाहीये. 2-3 दिवसांपूर्वी कार्तिकने मला प्रपोज केलंय. काय? हो, पण मी त्याला काहीच उत्तर न देता तिकडून निघून आले. हे बघ गायत्री, तुझ्या बाबांना आता कुठे बरं वाटायला लागलंय. आता पुन्हा नवीन टेन्शन नको हं. म्हणजे त्यांना त्रास होईल ना, असं खरंच काही करू नकोस. आई, बाबांना त्रास होईल असं मी काहीच करणार नाही. हे राजहंस, काय बरं, अजय राजहंस. म्हणजे तुझा मित्र आहे ना कॉलेज मधला कार्तिक, त्याचे वडील. त्यांना काय मला भेटायचंय म्हणे, माझ्याशी बोलायचंय. मी एक काम करते, मी बाहेर जाऊन थांबते आणि ते आले ना तर त्यांना डिरेक्टलीच विचारते की तुमचं काय काम आहे. ओके गायत्री? मग काय, आणि त्यांनी माझा आणि कार्तिकचा उल्लेख जरी केला ना तर त्यांना मी हात जोडून जायला सांगेन. आणि म्हणून गायत्री त्यांना भेटायला गेली आहे. ती म्हणाली की मी त्यांना भेटते आणि सांगते की माझ्या बाबांना भेटायला येऊ नका म्हणून. अगं आई, पण प्रॉब्लेम काय आहे? भेटू देत ना त्यांना बाबांना. आणि आता काय करायचं ते बाबा डिसाईड करतील ना, तुम्ही कशाला टेन्स होताय? तुला काही कळत नाही रे, गप्प बस. अरे मी बघते काय करायचं ते. क्या बात. अरे अरे क्या बात आहे, क्या बात आहे. आम्हाला रिसीव्ह करायला थेट बाहेर परत आलीस तू. पाहिलंच तर याला म्हणतात मॅन. चल चल चल, तुझ्या बाबांना भेटायला आम्ही अगदी आतुर झालो. आणि मग कार्तिकलाही मी म्हटलं तुम्ही चल बरोबर. उगाच घाबरत होता. आणि म्हटलं अरे समोरासमोर जाऊन बोलू शांतपणे, बघू काय ते, नाही का. डान्स कॉम्पिटिशनला पाहिलं होतं तुला लांबून, आणि मला वाटलं होतं ना त्यापेक्षा खूप सुंदरच दिसायला. काय कार्तिक, आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटचं बरं का, खूप मस्त चॉईस केलाय. 100% मार्क. म्हणजे गायत्रीला मागणी घालायला येणार आहेत ते? नाही नाही नाही, म्हणजे अगदी तसं नाही, पण. आणि त्या मुलाचं आणि गायत्रीचं काय प्रेम प्रकरण वगैरे चालू आहे का? अजिबात असं काही नाहीये. म्हणजे कार्तिकनी फक्त सांगितलं तिला की त्याला ती आवडते म्हणून, बस. आणि तिलाही तो आवडतो का? तसं काहीच नाहीये. आणि तिचं हेच म्हणणं आहे की तुम्ही तिच्यासाठी जो काय निर्णय घ्याल ना तो योग्यच असेल. आणि
तिला तो मान्य असेल. आता कुठे गेली ती? कार्तिकच्या बाबांना भेटायला गेली आहे ती. आणि त्यांना भेटून ती सांगणार होती की माझ्या बाबांना भेटू नका म्हणून. अगं हो 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 रे, पण या अशा चांदण्यातच उभं राहायचं की काय? नाही, माझ्या गोऱ्या रंगाची चकाकी कमी व्हायची. आतमध्ये जाऊया आपण. काय एक मिनिट काका. म्हणजे आय एम सॉरी, पण मला कळेल का तुम्ही नेमके कशासाठी आलाय? कशासाठी म्हणजे? अगं आमच्या चिरंजीवानी सांगितलंय मला तू त्याला खूप आवडतेस म्हणून. आणि नुकतंच कळलंय आम्हाला तुलाही तू आवडतो. तेव्हा आता आई वडिलांनी पुढे जे काय काम करायचं असतं त्यासाठी म्हणून आलोय. काका प्लीज, तुम्ही माझ्या बाबांना नका भेटू.